नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं वाव शिवन्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बोलणार आहोत आपल्या संस्कृतीतील लोकप्रिय आणि भक्तिभावाने साजरा होणाऱ्या सणाबद्दल, म्हणजेच आपल्या आवडत्या नवरात्रीबद्दल। तुम्हाला आता माहितीच आहे नवरात्री सण खूप लवकर येणार आहे, पण तुम्हाला हे माहीत आहे का की नवरात्री का साजरी केली जाते? या 9 दिवसांमध्ये काय विशेष आहे एवढं? तर चला जाणून घेऊया, सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नवरात्री म्हणजे 9 रात्री हा सण वर्षातून 2दा साजरा होतो, बरोबर ना? एक चैत्र नवरात्री म्हणजेच मार्च आणि एप्रिल महिन्यात जी असते ती, दुसरं म्हणजे शारदीय नवरात्री जी आता येणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये असते। या सणाला देवी उपासना आणि सांस्कृतिक विविधतेचा उत्सव असंही म्हटलं जातं, बरोबर? नवरात्रीची सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे काय आहे तर महिषासुराचा वध। महिषासूर नावाच्या राक्षसाने देवांना त्रास दिला, त्याचा अंत करण्यासाठी देवांनी एकत्र येऊन देवी दुर्गेची निर्मिती केली आहे। देवीने महिषासुराशी 9 दिवस युद्ध केले आणि 10व्या दिवशी त्याचा वध केला। हाच दिवस म्हणजेच विजयादशमी म्हणून साजरा केला जातो। या 9 दिवसांत देवीच्या 9 स्वरूपांची पूजा केली जाते। आता ते 9 रूप कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी रूप आहे शैलपुत्री, त्यानंतर ब्रह्मचरिणी, त्यानंतर चंद्रघटा, चौथा आहे कृष्मांडा, पाचवा आहे स्कंदमाता, सहावा आहे कात्यायनी, सातवा आहे कालरात्री, आठवा आहे महागौरी आणि 9वा आहे सिद्धिदात्री। आता नवरात्रीचा रामायणाशी काय संबंध आहे तर रामायणात उल्लेख आहे की भगवान श्रीरामाने रावणाशी युद्ध करण्याआधी देवीची आराधना केली होती। तिच्याच आशीर्वादानेच त्याला विजय मिळाला, म्हणून दसऱ्याला रावण दहनाची सुद्धा परंपरा आहे। नवरात्रीचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे तर नवरात्री हा भक्ती, साधना आणि आत्मशुद्धीचा काळ आहे। उपवास, जप, ध्यान यामुळे मन शुद्ध होतं। देवीची कृपा मिळावी म्हणून लोक मंत्र जप आणि आरती सुद्धा करतात। नवरात्री म्हणजे फक्त पूजा नाही तर आनंद सुद्धा आहे आणि एकतेचं प्रतीक सुद्धा आहे। गुजरातमध्ये गरबा आणि दांडिया खेळला जातो, बरोबर? बंगालमध्ये दुर्गा पूजा पंडाल्स केले जातात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हा उत्सव घटस्थापना मांडून साजरा केला जातो। हा उत्सव आपल्या भारताच्या विविधतेचा खूप सुंदर नमुना आहे। नवरात्री आपल्याला शिकवते की श्रद्धा, धैर्य आणि सत्याचा मार्ग हा नेहमीच विजय मिळवून देतो, बरोबर ना? तुम्ही नवरात्री कशी साजरी करता कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।